ब्रेकनंतर आपलं स्वागत। एक मोठी बातमी, एआयची बैठक संपताच अजित पवार आणि शरद पवार हे त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। शरद पवार हे अजित पवारांच्या दालनात गेले। शरद पवारांच्या दालनात अजित पवार आणि इतर सहकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं कळतंय। गेल्या 15 मिनिटांपासून अजित पवार हे शरद पवारांच्या दालनात आहेत आणि एआयची बैठक संपताच दोन्ही नेते एकाच दालनामध्ये चर्चा करत असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, एआयची बैठक संपली, मात्र अजित पवार आणि शरद पवारांमधली चर्चा मात्र अजूनही सुरू आहे। काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, आपण पाहतो की पुण्यातल्या साखर संकुलात आज खरं तर एआयची एक महत्त्वाची बैठक होती। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे शेतकऱ्यांसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही एकत्रित या बैठकीसाठी होते। खरं तर VSIचे अध्यक्ष आहेत शरद पवार आणि एआयची जी एआय तंत्रज्ञानाची बैठक होती ती बैठक संपतात साखर संकुलातलं शरद पवारांचं जे मुख्य दालन आहे, शरद पवार त्यांच्या दालनात गेले आणि त्या पाठोपाठ इतर अधिकारी काही अधिकारी जे आहेत साखर संकुल आणि VSIचे ते अधिकारी देखील दालनात गेले आणि त्यानंतर मागोमाग आता अजित पवार देखील दालनात गेलेले पाहायला मिळतात। आणि गेल्या 15 मिनिट शरद पवारांचं जे मुख्य दालन आहे त्या दालनामध्ये अजित पवार, शरद पवार हे दोन मुख्य नेते आणि इतर काही 2 ते 3 VSI आणि साखर संकुलचे जे अधिकारी आहेत त्यांच्यात गेल्या 15 मिनिटापासून जी आहे ती चर्चा सुरू असलेली पाहायला मिळते। खरं तर साखर संकुलात असलेलं VSIचं हे दालन आहे ज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि शरद पवारांचं हे पर्सनल केबिन आहे आणि त्याच केबिनमध्ये त्या दालनात गेल्या 15 मिनिटापासून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे। ही चर्चा नेमक्या कुठल्या विषयावरती सुरू आहे? गेल्या 15 मिनिटापासून या दोन्ही नेत्यांमध्ये कुठले कुठले विषय बोलले जात आहेत? एआयच्या बैठकीनंतर असा कुठला विषय आहे ज्यावरती खरं तर हे दोन नेते चर्चा करतायत हे आता आपल्याला थोड्या वेळात कळेल। पण गेल्या 15 मिनिटापासून जी आहे ती ही बैठक सुरू असलेली पाहायला मिळते। आज सकाळपासून शरद पवार आणि अजित पवार हे तिसऱ्यांदा गेल्या 15 दिवसात एकत्र आले असल्याचं पाहायला मिळते। रयत शिक्षण संस्थेची बैठक असेल, जय पवारांचा अजित पवारांचे चिरंजीव आहेत, धाकटे चिरंजीव, त्यांचा साखरपुडा समारंभ असेल किंवा आजची पुण्यातली ही एआयची बैठक असेल, ह्या 3 गोष्टींसाठी अजित पवार आणि शरद पवार गेल्या 15 दिवसात एकत्रित आले आणि आता पुन्हा आजची जी एआयची महत्वाची बैठक होती ज्याला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, शरद पवार असतील, इतर अधिकारी असतील, ती बैठक संपतात शरद पवारांच्या खासगी दालनात आता पुन्हा अजित पवार आणि शरद पवारांमध्ये इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सिंधुदुर्गाच्या मालवणमधील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारण्यात येतोय आणि या पुतळ्याचं जवळपास संपूर्ण काम पूर्ण झालंय। लासलगावच्या निफाड नैताळे गावातील ऐतिहासिक बारव पोस्टाच्या पाकिटावर झळकलंय। मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारवची दखल घेतली होती। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावच्या यात्रेमध्ये चिमुकल्यांच्या शर्यतीला बैलगाडा घाटात स्थान दिलं गेलं। चिमुकल्यांच्या या जिगरबाज खेळानं बैलगाडा घाटातल्या थरारानं चिमुकल्यांना कौतुकाची थाप देण्यात आली। नाशिकच्या दर्गा अतिक्रमण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। सातपीर दर्गा ट्रस्टींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलाय, मात्र पालिकेनं संपूर्ण दर्गा अतिक्रमित असल्यानं जमीनदोस्त केलाय। मात्र या प्रकरणी पालिकेला कोणतीही नोटीस आलेली नाही। अहिल्यानगर तालुक्यातील आगडगावमधील श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानमध्ये 2 दिवसांची यात्रा उत्साहात सुरू झाली आहे। महाराष्ट्रभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीनं परिसर भक्तिमय झालाय। पहाटे अभिषेक, महाआरती, सकाळी भव्य मिरवणूक आणि आमदार शिवाजीराव कर्डिले आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। चंद्रपूरमधील चिमूर तालुक्यात पायऱ्यांच्या 4 गोंडकालीन ऐतिहासिक विहिरी असून 4ही पायऱ्यांच्या विहिरींची अवस्था चिंताजनक आहे। या विहिरीच्या संवर्धनाची गरज आहे। पुरातन वस्तुप्रेमी कवडू लोहकर यांनी प्रशासनाकडे यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू केलाय। महानगरपालिकांनी बंदी घातलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींमुळे अनेक गणेश मूर्तिकार संकटात सापडले आहेत। गणेश मूर्तीचं माहेरघर असलेल्या पेणमधील शेकडो मूर्तिकारांनी लाखो रुपये खर्च करून 90% मूर्ती देखील पूर्ण तयार केल्या आहेत। मात्र महानगरपालिकांच्या निर्णयापुढे हे मूर्तिकार आता हतबल झालेले पाहायला मिळतात। शासनानं योग्य निर्णय न घेतल्यास आमच्यावर आत्महत्या करण्यापलीकडे कोणताच पर्याय नाही आणि याला सर्वस्व जबाबदार ही महानगरपालिका असेल असा इशारा देखील मूर्तिकारांनी दिला।
चिपळूण तालुक्यातील पाचड गावातील नागरिक गेल्या 30 वर्षांपासून एका महत्त्वाच्या पायाभूत सुविधेपासून वंचित आहेत। 1995 साली गावासाठी पाझर तलावाचं काम सुरू करण्यात आलं होतं, मात्र हे काम आजतागायत अपूर्णच राहिलं असून त्यामुळे गावकऱ्यांना भीषण पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावं लागतंय। गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून सध्या शेजारच्या कळवंडे धरणातून पंपानं पाणी ओढून विहिरीत टाकलं जातंय। हे पाणी अत्यंत दूषित असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ लागलाय। पवार आणि अजित पवारांमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। पुण्यातील एआय संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल इथे आयोजित बैठकीत शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येतील। गेल्या 15 दिवसातील काका पुतण्यांमधली ही तिसरी भेट आहे। मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनसेला डिवचणारे बॅनर लावण्यात आलेत। ही नवे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावत मनसेला डिवचण्यात आले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे। अधिकाधिक गावखेड्यांपर्यंत पक्षाचा विस्तार करत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यासाठी राज्यभरात पहिल्या टप्प्यात 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आज पुन्हा त्याला बीड न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। त्यामुळे कासलेला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी भेटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। अश्विनी बेद्रे हत्याकांड प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। पनवेल जिल्हा न्यायालयामध्ये हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह 2 जणांच्या शिक्षेवर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार हे शिक्षा सुनावणार आहेत। गेले 48 तास वादळी वारा आणि पाऊस अनुभवलेल्या चंद्रपूरनं 44.6 अंश तापमानासह देशात सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे। चंद्रपूर जिल्हा तापमानाच्या बाबतीत जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचलाय। चंद्रपुरात या तापमानामुळे दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसून येतोय। विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली झाली आहे। गेल्या 3 दिवसातच पाऱ्यानं 40हून अधिक अंशांवर मजल मारली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली केली आहे। गेल्या 3 दिवसातच पाऱ्यानं 40हून 45 अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे। रविवारपासून 3 दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठवड्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता। आता देखील पुढील 10 दिवसात उन्हाचा पारा चढणार असून कमाल तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। सातारा शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढ होत असल्यानं नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होते। उष्णतेच्या लाटेमुळे दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम दिसून येत आहेत। रविवारी साताऱ्याचं कमाल तापमान 40 अंशांवर तर थंड हवेचं ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं कमाल तापमान 32.5 अंशांवर होतं। उन्हाच्या कडाक्यानं शेतीच्या कामावर परिणाम झालाय। मावळ परिसरात रणरणत्या उन्हात काम करण्यासाठी मजूर मिळत नाही। जे मजूर काम करण्यासाठी येत आहेत त्यांना सुरक्षेची काळजी घेऊन उन्हात काम करावं लागतं। इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीनं कडाडून विरोध केला आहे। हा निर्णय रद्द करावा अशी मागणी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून केली। आजवर हिंदीमुळे महाराष्ट्राची जितकी भाषिक आणि सांस्कृतिक हानी झाली तितकीच क्वचितच कोणत्या राज्याची झाली असेल असं मत व्यक्त करण्यात आलं। राज्य परिवहन एसटी महामंडळातील 87,000 कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1,240 कोटी रुपयांची रक्कम एसटीनं भविष्य निर्वाह निधी ट्रस्टमध्ये भरली नाही आणि यामुळे गुंतवणुकीवरील सुमारे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम उडाल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं दिली आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं दिव्यांगांसाठी अनेक कायदे आणि नियम केलेले आहेत, मात्र शासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नाही अशी खंत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे। शासकीय यंत्रणांनी कायदा पाळावा, यासाठी कारभारात सुगमता आणण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीनं राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत असं फडणवीस म्हटले। जागतिक तापमानवाढीमुळे अंटार्क्टिका आणि एव्हरेस्टवरील बर्फ वितळतोय, त्यामुळे तिथे खूप वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेले अनेक जीवाणू आणि विषाणू बाहेर पडणार आहेत। हे जीवाणू आणि विषाणू प्राणी अथवा मनुष्याच्या संपर्कात येऊन जगभरात रोगाच्या नवीन साथी येणार आहेत असा धोक्याचा इशारा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था संचालकांनी दिलाय। जर आमच्या मागण्या 3 महिन्यात पूर्ण झाल्या नाहीत तर अनिश्चित काळासाठी देशव्यापी संप पुकारला जाईल असा इशारा एलपीजी वितरण संघटनेनं दिलाय। एलपीजी वितरकांना सध्या दिलं जाणारं कमिशन खूपच कमी आहे। तेल कंपन्या कोणत्याही मागणीशिवाय वितरकांना जबरदस्तीनं सिलेंडर पाठवत असून ते कायदेशीर तरतुदींच्या विरुद्ध आहे असं संघटनेनं म्हटलंय।
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चीनवर अमेरिकेचे प्रचंड शुल्क आणि चीनच्या कारवाईमुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप बनवणाऱ्या जागतिक कंपन्या भारतात हलवण्याचा विचार सुरू आहे. गेल्या काही वर्षात म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणानं त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे. ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचंही नुकसान होणार नाही या दृष्टीनं अभ्यास करणार आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल. तसंच कोकणातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस आणि सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार आहे अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मिनी ट्रेनचं काम पूर्ण होऊन 2 महिन्यात मिनी ट्रेन धावू लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. ही धावपट्टी 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे आणि यामुळे या वेळेमध्ये प्रवाशांचा विमान प्रवास होणार नाही. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या कामानिमित्त 1.5 महिने ह्या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. दाभोळकर हत्या प्रकरणातील जामिनावर सुटलेले संशयित विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचे आज कोल्हापुरात प्रकाशन होत आहे. दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती आणि या हत्या प्रकरणात विनाकारण गोवले गेल्याचा दावा संशयितांचा आहे. सनातन संस्थेशी निगडित असलेल्या अनेकांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र आता या पुस्तकातून नेमकं भावे काय मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हे पुस्तक म्हणजे निरापराध हिंदू व्यक्तींच्या सत्यनिष्ठतेची आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची कहाणी असल्याचा दावा विक्रम भावे यांचा आहे. त्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये सायंकाळी 5:30 वाजता या पुस्तकाचं प्रकाशन होते. विक्रम भावे यांनी पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे. दाभोळकर हत्या आणि मी या अशा पुस्तकाचं नाव आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून हिंदू व्यक्तीच्या निरपराधपणाचा आणि संघर्षाची कहाणी अशा पद्धतीनं या पुस्तकाचा आशय यामध्ये नमूद करण्यात आलेला आणि त्या अनुषंगाने पुस्तक आज प्रकाशन होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दाभोळकर हत्या प्रकरणातला आणखीन एक संशयित म्हणजे संजीव पुनाळेकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे या पुस्तकामध्ये नेमकं काय मांडलं गेलेलं आहे याचा उलगडा होणार आहे. कारण दाभोळकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेची चौकशी झाली होती. त्या प्रकरणातल्या अनेकांना अटक सुद्धा आहे ती झाली होती आणि त्याच अनुषंगाने हिंदू सत्यनिष्ठेची आणि संघर्षाची कहाणी या आशयाद्वारे आहे हे पुस्तक घेऊन येण्याचा प्रयत्न विक्रम भावेंचा आहे. विक्रम भावेनं सुद्धा या प्रकरणात अटक झाली होती. ते सध्या जामिनावरती आहेत आणि जामिनावरती असताना सुद्धा ते पुस्तक लिहित आहेत आणि पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला निर्दोषत्व किंवा स्वतःला निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि एकूणच तपास यंत्रणा एका बाजूला तपास करत असताना दुसऱ्या बाजूला या पुस्तकाच्या माध्यमातून ते नेमके काय म्हणतायत हे सगळ्यात महत्वाचं असणार आणि अनुषंगाने पाहायला गेलं तर हे पुस्तक सध्या वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे ते नाकारता येते. कारण जामिनावरती असताना सुद्धा एका संशयित आरोपीने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून स्वतःला निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे तो विक्रम भावेंचा आहे. त्यामुळे आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या पुस्तकाच्या सोहळ्याच्या माध्यमातून किंवा या पुस्तकाच्या माध्यमातून नेमकं आता हे सगळे संशयित आरोपी काय आपली भूमिका मांडतात याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय दाभोळकर हत्या प्रकरणातील जामिनावर सुटलेले संशयित विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं आज कोल्हापुरातून प्रकाशन होतंय. दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती आणि या हत्या प्रकरणात विनाकारण गोवले गेल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान या पुस्तकातून आता ते नेमकं काय मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.